नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अखेरीस दोन ठाकरे बंधूंची युती झालेली आहे. राज्यातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि हळूहळू वेगात येत आहे. मी बोलतोय त्या दिवसानंतर आणखीन फक्त 5 दिवस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिल्लक आहेत. पण कुठल्याही पक्षाकडून, कुठल्याही आघाडीकडून, कुठल्याही युतीकडून अजूनही जागा वाटप किंवा आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा झालेली नाही. अर्थात 1-2 दिवसात होईल सुद्धा. 30 तारीखला शेवटचा अर्ज भरला जाणार आहे. ती तारीख शेवटची आहे. त्या दिवशी झुंबड उडेल हे सुद्धा मला माहिती आहे. पण त्यानंतरच हळूहळू करत किती आघाड्या झाल्या, किती युत्या झाल्या, त्यापैकी किती पक्ष कुठल्या बाजूला आहेत आणि उरलेले कुठल्या बाजूला आहेत की आणखीन तिसऱ्या बाजूला आहेत, हे सगळं 30 तारीख नंतर हळूहळू स्पष्ट होईल. तोपर्यंत जे काय चाललंय तो सगळा मी आमच्या मालवणी म्हण सांगतो, गावात लगीन आणि कुत्र्याक बोवाळ, तशी पत्रकारांची आणि माध्यमांची अवस्था आहे. गावात लग्न असतं तेव्हा ते मुलीकडे किंवा मुलाकडे कुठच्याही घरी असेल तिथे मांडव वगैरे घातलेला असतो, तिथे लाऊडस्पीकर चालू असतो, एका बाजूला ताशा वाजत असतो, अधूनमधून फटाके सुद्धा वाजवले जातात. आणि कधी कधी मग ग्रामदैवत असतं, गावातलं मुख्य देऊळ असतं, त्याला नवरा किंवा मुलगी हे देवदर्शनाला बघणे जातात तेव्हा तो ताशा वाजवतच जातात. आणि तो ताशा वाजत असतो, इकडे लाऊडस्पीकर वाजत असतो, पलीकडे फटाके वाजत असतात. अशा वेळेला गावातली जी बेवारस कुत्री असतात त्यांच्या समोर समस्या असते की यातल्या कोणाच्या अंगावर जाऊन भुंकायचं. मग ते इकडे भुंकतात, मध्ये तिकडे वळतात, मध्ये तिकडे वळतात. ही जी अत्यंत दयनीय अवस्था त्या कुत्र्यांची होऊन जाते त्याला बोवाळ म्हणतात. गावात लगीन आणि कुत्र्याक बोवाळ. आजकाल हे सगळं निवडणुकांचा कालखंड आणि जे काय माध्यमातून चाललेलं राजकारण असतं त्यामध्ये बिचार रिपोर्टिंग करणाऱ्या सगळ्या पत्रकारांची अवस्था ही त्या गावातल्या बेवारस कुत्र्यांसारखी झालेली आहे. कुठल्या बाजूला आणि कशासाठी धावायचं. योगायोगाने हे जे काय इलेक्ट्रॉनिक पत्रकारिता असते त्याला बाईट असं सुद्धा म्हणतात. कुत्रा चावतो आणि चावण्याला सुद्धा इंग्रजीमध्ये बाईट असं म्हणतात. टेलिव्हिजनच्या भाषेमध्ये कुठल्याही कोणाकडून काहीतरी वक्तव्य करून घ्यायचं असेल तर बाईट द्या ना, बाईट असं म्हणतात. असो, तर हे जे काय सगळं चाललेलं आहे ते बघितल्यानंतर प्रश्न पडतो की का चाललंय काय. कुठेतरी गंभीरपणे राजकारणाची म्हणजे जे लोक हे आकडे वगैरे काय काय समोर वाटेल ते सांगतात, विकासाची चर्चा, हिंदू मुस्लिम वाद निर्माण करणार का, धर्मांधतेकडे जाणार का, मराठी पदाचं भावनिक वातावरण निर्माण केलं जाणार का, असं जे विवेचनातून कौतुकाने सांगतात तेच दुसरीकडे म्हणतात अरे नागरी सुविधांच्या विषयी कुठलाही मुद्दा येत नाही. गटर मीटर वॉटर हे खरे मुद्दे आहेत आणि त्याच्यावर कोणीच बोलत नाही. अरे तुम्ही विचारता कुठे, तुम्ही जाणार. अहो, आज देवेंद्र फडणवीसांची दाढी थोडी वाढलेली आहे, त्यांनी दाढी का केली नसेल हो. मग संजय राऊत सांगणार त्यांना हजाम भेटलेला नाही आणि हजाम हा प्रामुख्याने मुस्लिम समाजातला असतो आणि म्हणून कदाचित देवेंद्र फडणवीसांची दाढी आज झालेली नसेल असं संजय राऊत सांगणार. मग संजय राऊत म्हणतात तो त्यांचा जो कोण हजाम असेल किंवा न्हावी असेल, बार्बर असेल, तर तो ब्लेड वापरतो की इलेक्ट्रॉनिक वस्त्र वापरतो याच्यावर एकापेक्षा एक तज्ज्ञ येऊन आपलं मतप्रदर्शन करतात. तुम्हाला काय वाटतं, तो जिलेटचा वस्त्र वापरतो की आणखीन फिलिप्सचा ऑटोमॅटिक वस्त्र वापरतो. फडणवीसांची दाढी करण्यासाठी जे काय हत्यार वापरलं जातं ते जुन्या पद्धतीचा असा असा करणारा वस्त्र असतो की फिलिप्सचा ऑटोमॅटिक असतो. काय चाललंय राव. ही निवडणूक आहे की कर्मणूक आहे कळत नाही मित्रांनो, कळत नाही. कारण आपण रोजच्या बातम्यांमधून सामान्य माणसाची, सामान्य नागरिकाची करमणूक करायची आहे.
ही धारणा घेऊनच जर पत्रकारिता चालत असेल तर त्यातून फक्त करमणूक निर्माण होते, दुसरं काय होणार आहे? बरं, करमणूक करून करून कंटाळा आला की मिरवणूक सुरू होते. संजय राऊत सेना सामनाच्या कार्यालयातून बाहेर पडले. संजय राऊतांची गाडी पोर्तुगीज चर्चच्या काय तो सिग्नल पर्यंत आली. संजय राऊत सेना भवनच्या गेट जवळ गाडीतून उतरले आणि त्यांनी जमावाला हात केला. आता त्यांची पत्रकार परिषद आहे. उद्धव ठाकरे घरातून बाहेर पडले, शिवाजी पार्क मध्ये बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाजवळ आले, शिवतीर्थावर गेले, तिथे त्यांची मावशी काकू त्यांनी त्यांचं औक्षण केलं. याला करमणूक म्हणायचं की मिरवणूक म्हणायचं? 12 मिनिटाची पत्रकार परिषद झाली, जिच्यासाठी 7-8 तासाचं लाईव्ह थेट प्रक्षेपण चालू होतं. आणि पत्रकार परिषद किती झाली? आपण लोकांची करमणूक करतोय, त्यासाठी मिरवणुका काढल्यासारखे हे पत्रकार सगळे इकडून तिकडे पळत होते. विषय निवडणुकीचा आहे की करमणुकीचा आहे की मिरवणुकीचा आहे? डोकं चालत नाही मित्रांनो. चाललंय काय? कुठेतरी गांभीर्य आहे. कुठल्याही पक्षाला आपले कोण उमेदवार, अगदी भाजप सकट सगळ्यांनाच माझा प्रश्न आहे, कोणीतरी एकाने तोंड वर करून तुम्हाला भेटणाऱ्या पुढाऱ्याला विचारा, तुम्हाला तुमच्या त्या त्या विभागातला चांगला नगरसेवक कोण होऊ शकेल हे मतदार नंतर ठरवेल, सगळ्या पक्षांच्या उमेदवारांना बघून. पण भाजपला असो, उबाठाला असो, एकनाथ शिंदेना असो किंवा काँग्रेसला असो, तुम्हाला आपला त्या विभागातला उत्तम कार्यकर्ता माहिती नाहीये. कुठल्याही पक्षाचा महापालिका असो, विधानसभा असो, निवडून जाणारा उमेदवार हा चांगल्यात चांगला उमेदवार दिला पाहिजे असं का वाटत नाही? हा मुद्दा नाही मोठा की जो लोकांना आवडेल त्याच्यासाठी प्रचार सुद्धा करावा लागणार नाही, तो त्या विभागामध्ये लोकप्रिय असेल, असे उमेदवार कुठल्याही पक्षाला का निर्माण करता येत नाहीये? शिंदेच्या गटात इनपुट झाला, तिकडे आउटपुट झाला, काय चाललंय? सगळ्या पक्षांचा हा प्रश्न आहे आणि तो पत्रकारांनी विचारला पाहिजे. एकही पत्रकार तुमच्याकडे आज नवा कुठला आला हो फोडून ते सांगा, हे कौतुकाने विचारतात. तुम्हाला सोडून का गेला? तुमच्याकडे नवा आला तर का आला? अरे तुमच्या पक्षात का नव्हता हा प्रश्न कोणी विचारायचा? ज्या वेळेला प्रकाश आंबेडकर म्हणतात की आमचे 180 जागी उमेदवार का 150 जागी उमेदवार लढा करण्याची आम्ही तयारी केलेली, कोणीतरी त्यांना विचारतो का प्रकाश आंबेडकर 180 सोडा 100 जागीचे उमेदवार आम्हाला लिस्ट द्या? देवेंद्र फडणवीस असोत, अमित साटम असो, उबाठाचे उद्धव ठाकरे किंवा कोण नेते असोत किंवा एकनाथ शिंदे असोत, त्यांना एक जण तरी विचारतो? 227 सोडा 50 वॉर्डातली उमेदवारांची छातीठोक यादी द्या, एकाही पक्षाला देता येणार नाही. असे पक्ष तुमच्या समोर येऊन टोलवा टोलवी करतात आणि ती टोलवा टोलवी तुम्ही प्रेक्षकांसमोर घेऊन जाता, तेव्हा अशा पत्रकारांना लाज वाटत नाही? लोकांच्या वतीने आम्ही प्रश्न विचारतो, हा जनतेच्या मनातला प्रश्न आहे. जनतेच्या मनात हा पहिला प्रश्न असतो की माझ्या वॉर्डात कोण उभा राहणार, हे कुठलाही पक्ष मला ठामपणे 1 महिना आधी सांगू शकत नाही, 1 आठवडा आधी सांगू शकत नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख संपेपर्यंत आणि माघार घेतली जाईपर्यंत, मतदानाला अवघे 10 दिवस शिल्लक असेपर्यंत बहुतांशी सगळ्या पक्षांचे उमेदवार हे पक्के नसतात. ही लोकशाहीसाठी किती शर्मेची गोष्ट आहे. जे कोणी लोकशाही वाचवायला निघालेत आणि त्याच्यावर रोज डिबेट करतात त्यांना किती बेशरम आहे ते डिबेट करणारे सुद्धा. त्यांना असं एकदाही वाटत नाही की ह्या सगळ्या पक्षांना ठणकावून एकच प्रश्न विचारायचा,
की निवडणुकांची घोषणा होणार आहे 2 महिने आधी, 1 महिना आधी, ज्या दिवशी निवडणूक जाहीर होईल त्या दिवशी तुमच्याकडे उमेदवार का नव्हता? निवडणुकांच्या मधल्या काळामध्ये तुम्ही पक्ष चालवता म्हणजे काय करता? मला आठवतं, मी शाळकरी वयात होतो 1962, त्या निवडणुका मी बघितल्या, 57च्या निवडणुका बघितल्या. कोणाला उमेदवारी मिळणार यावर फारशी चर्चा नाही व्हायची. ठरलेले उमेदवार होते. दादरला वाशम मटकर म्हणून काँग्रेसचे उमेदवार होते, किंवा माहीम मध्ये FM पिंटो नावाचे उमेदवार होते. 3-3दा 4-4दा निवडून आले. त्यांचं तिकीट कापण्याची किंवा त्यांना उमेदवारी नाकारण्याची हिंमत त्यांच्या पक्षामध्ये नव्हती. अगदी अलीकडची गोष्ट आहे, 85 पासून 5 निवडणुका त्या माहीम परिसरामध्ये, सिटी लाईट सिनेमा वगैरे जो काय लक्ष्मीनारायण बाग म्हणून हॉल आहे त्या परिसरामध्ये, रुपेरा कॉलेजच्या परिसरामध्ये आमचा अजित पंडित 4 का 5 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आला. अजित पंडितला तिकीट देणार का मिळणार का हा प्रश्न नव्हता. अजित पंडित सोडून शिवसेनेचा दुसरा नगरसेवक तिकडे तिकीट मागण्यापर्यंत पण हिंमत करू शकत नव्हता, इतकं जाहीर होतं. हे एवढ्यासाठी सांगतोय मी की सगळ्या पक्षांची घसरगुंडी कुठे झाली आहे बघा. जिथे नगरसेवक आहे तो धडधाकट असेल तर तोच नगरसेवक शिवसेनेचा पुढची निवडणूक लढवायचा, आणि तो लेचापेचा असेल, नाकर्ता असेल तर तिथला शाखा प्रमुख हा आपोआप उमेदवार होत होता. मला आठवतं 1968च्या निवडणुकीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तो जो भटवाडी वगैरे परिसर आहे, घाटकोपर, भटवाडी, साकीनाका, असलफा वगैरे, या परिसरातून पारा कदम नावाचा शिवसेनेचा नगरसेवक निवडून आला होता. आज तिथून 5-7 नगरसेवक निवडून येण्यात का एक विधानसभेचा, ज्याला मला वाटते चांदिवली वगैरे म्हणतात, तो सगळा एक म्युन्सिपल वॉर्ड होता जिथून पारा कदम निवडून यायचा. आणि आठवणीसाठी सांगतो, पारा कदम हा मुंबई महापालिकेतला पहिला नगरसेवक असा आहे की जो निवडून आल्यानंतर पहिल्या दिवशी महापालिकेत भगवा फेटा परिधान करून गेलेला नगरसेवक आहे. पुढच्या निवडणुका 73च्या झाल्या तेव्हा त्याच्या वॉर्डची विभागणी झाली होती. त्याचा शाखा प्रमुख रमाकांत मयेकर हा तिथून दुसरा नगरसेवक झाला. पारा कदम आणि पारा कदमच्या कामामुळे 2 नगरसेवक शिवसेनेचे झाले. रमाकांत मयेकर, पुढे रमाकांत मयेकर आमदार वगैरे झाले. 4-5 वेळेला पारा कदम निवडून येत होते. हे मी का सांगतोय की पक्षाला उमेदवार ठरवावे लागत नव्हते. पक्षाचं काम त्या वॉर्डामध्ये, त्या मतदारसंघामध्ये इतकं भक्कम करणारा जो नेता असायचा, त्या पक्षात दुसऱ्या कोणाला तिकीट मागायची हिंमत होत नव्हती. तिकीट देणं, तिकीट मागणं, तिकिटासाठी अर्ज मागवणं ही सगळी काँग्रेसी परंपरा आहे. शिवसेनेची नव्हती की भाजपची नव्हती. वर्षानुवर्ष आमचे वामनराव परब लालबाग मधून लोकसभेला उभा राहायचे, मध्य दक्षिण विभागातून पराभूत व्हायचे, विधानसभेला उभं राहायचे, भायखळा वगैरे चिंचपोकळी पराभूत व्हायचे. पण कामाठीपुऱ्यातून, त्या परिसरातून, एसटी डेपोच्या परिसरातून वामनराव परब लगातार नगरसेवक म्हणून निवडून येत होते. हे मी का सांगतोय, आज तसा पक्ष कुठचा तरी उरलाय. शिवसेना पण त्या सगळ्या तिकीट वाटपामध्ये बारगडत गेली, नाहीतर शिवसेनेमध्ये ही पद्धत नव्हती. 1985 मध्ये शिवसेनेने एक हाती मुंबई महापालिका जिंकली तेव्हा बाळासाहेबांनी एक धाडसी निर्णय घेतला होता, नगरसेवक असतील ते असतील, बाकी सगळ्या ठिकाणी प्रत्येक वॉर्डचा शाखा प्रमुख हा शिवसेनेचा उमेदवार आहे. त्याला अर्ज करावा लागला नव्हता. आज कुठलाही एक पक्ष अर्ज भरायची मुदत संपेपर्यंत ना पत्रकारांना सांगितला जातो, ना पक्षाला ठरवता येत. काल राज ठाकरेंनी पण तेच सांगितलं ना, उमेदवार किती, जागा कोणाच्या किती हे नंतर सांगू, झाल्यावर तुम्हाला कळवू. का? प्रत्येकाला निवडून येणारा नगरसेवक पाहिजे. आपण उभा करू तो निवडून येईल याची गॅरंटी कुठल्याही पक्षाला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
त्यामुळे जे इच्छुक आहेत ते आषाढभूतपणे तिकीट मिळण्याची वाट बघत बसतात आणि निवडून येणारे कुठून कुठच्या पक्षातून आपल्याकडे आणता येतील हा आषाढभूतपणा पक्षामध्ये आलाय. आणि या सगळ्या गोतावळ्यामध्ये इकडे तिकडे धावपळ करणारे, बोवाळ करणारे पत्रकार हे करमणूक करतायत, मिरवणुकींचं वर्णन सांगतायत आणि निवडणूक बारगळलेली आहे. कळत नाही मित्रांनो काय चाललंय, कळत नाही. याला करमणूक म्हणायचं, मिरवणूक म्हणायचं की निवडणूक म्हणायचं? प्रत्येकाने आपापला विचार करा. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.